जामनेर तालुक्यातील 7 जिल्हा परिषद गटांचे आरक्षण व 14 पंचायत समिती गणांचे आरक्षण सोमवारी निघाले। राजकारणात नेहमीच पुरुषांची चलती पाहावयाला मिळत असतानाच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र महिलांची चलती पाहावयाला मिळेल। 7 जीप गटापैकी बेटावद गट सर्वसाधारण महिला, शहापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, पारधी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, लिहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, पहूर सर्वसाधारण महिला व तोंडापूर सर्वसाधारण महिला असे राखीव जाहीर झाले आहे। फक्त नेरी गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे। आता गंमत अशी आहे की ज्या पुरुष राजकारण्यांनी जीप सदस्य होण्याचे स्वप्न पाहून तयारी सुरू केली होती त्यांची निराशा झाली आहे। आता त्यांना आपल्या कुटुंबातील महिलांना पुढे करून त्यांचा पदर धरून निवडणूक लढवावी लागेल। याचा अर्थ असा की तालुक्यातील 6 जीप सदस्य पती असतील हे निश्चित। नेरी गट हा एकमेव पुरुष राजकारण्यांसाठी असल्याने या गटात उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा असेल हे वेगळे सांगायला नको। आता पंचायत समितीच्या गणांचे देखील आरक्षण निघाले आहे। 14 पैकी 7 जागा महिलांसाठी राखीव आहेत। जामनेरचे सभापतीपद सर्वसाधारण महिला राखीव जाहीर झाल्याने आता पळासखेडे, प्रण, वाकोद व फत्तेपूर या गणातून निवडून येणाऱ्या महिलेला सभापती होता येईल हे निश्चित झाले आहे। पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण असे: पळासखेडे प्रण सर्वसाधारण महिला, नेरी दिगर सर्वसाधारण, खडकी नामाप्र, बेटावद बुद्रुक सर्वसाधारण, देऊळगाव अनुसूचित जाती, शहापूर अनुसूचित जाती महिला, वाकडी सर्वसाधारण, पारधी सर्वसाधारण, मोरगाव नामाप्र, लिहे सर्वसाधारण, पहूरपेठ नामाप्र महिला, वाकोद सर्वसाधारण महिला व तोंडापूर अनुसूचित जाती जमाती महिला। या प्रकारे जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या गट व गणाचे आरक्षण झाल्यानंतर आता खऱ्या अर्थानं उमेदवारीसाठी धडपड सुरू होईल। प्रत्येक राजकीय पक्षात उमेदवारांची संख्या भरपूर असल्याने तोलून समाखून उमेदवार द्यावे लागतील। कारण आजच्या स्थितीला भाजप हा मोठा प्रबळ पक्ष आहे, त्याला विरोध म्हणून महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना देखील तेवढेच तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरावे लागतील यात शंकाच नाही। त्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील कामाला सुरुवात केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पक्ष कामाला लागले आहेत।